कसे आहात बालमित्रांनो? आता तुमच्या परीक्षा संपल्या असतील. मग काय करणार आहे? वेगळे वेगळे वर्ग लावणार असाल, कोणी एखाद्या संस्कार वर्गाला जाणार असाल, कोणी स्विमिंगसाठी जाईल, कोणी डान्स क्लास लावेल, कोणी कुठे खेळाचा क्लास लावतील. पण कधी कधी काय होतं, या सगळ्या गोष्टींसाठी लवकर उठावं लागतं. मुलांना कंटाळा येतो, काय आईने आमच्या मागे लावून दिलं हे. शाळेच्या वेळेलाही लवकर उठा शाळेत जायला, आता क्लासला जायचं आहे म्हणून जायला उठा लवकर. असंच एका शिंगरूला पण वाटायचं बरं का. शिंगरू म्हणजे घोड्याचा छोटासा पिल्लू. त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्याला जे वाटायचं तर हे नावाला गोष्ट घोड्यांची आहे, पण ही आपल्याबरोबरची पण असू शकते. आपल्याला जसं वाटतं तसं त्यांनाही मन असतं. तेही कदाचित बोलत असतील आपसात, त्यांनाही काही गोष्टीचा त्रास होत असेल. तर असंच एक गोष्ट आहे. 3 लहान लहान घोड्यांचे पिल्लं होते आणि त्यांना पाठवल्या गेलं एका ठिकाणी ट्रेनिंगसाठी. आता घोड्यांना काय बरं ट्रेनिंग असू शकतं? तर घोड्यांचा वापर तुम्हाला माहिती आहे ना, बऱ्याच ठिकाणी होतो. घोड्यांची रेस होते, पूर्वी टांग्याला घोडे जोडले जायचे, सर्कशीत घोडे असतात, त्यांना सर्कशीचे करतब शिकवले जातात. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ट्रेनिंग तिथे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये दिल्या जायचं. आणि त्यांना त्यांच्या तोंडाला म्हणजे एक प्रकारचं जाळीचं असं बांधलेलं असायचं की ज्याच्यामुळे ते इकडे तिकडे खूप तोंड न मारू शको, जरुरीपेक्षा जास्त काही खाऊ न शको. तोबरा म्हणतात ना, असं पिशव्यांमध्ये खाण्याचं सामान भरलेलं असतं आणि ते त्यांच्या गळ्यात अडकवलेलं असतं. तर जसं खूप जास्त खाल्ल्याने आपणही खूप जास्त जेवलं तर सुस्ती येते की नाही, तसं त्यांना होईल म्हणून त्यांनी प्रमाणात खाल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, असे सगळे नियम त्यांना होते. तर या सगळ्या गोष्टी केल्यावर रात्री त्यांना एका जागेवर बांधल्या जायचं आणि मग ते आपसात बोलायचे. कोणाला खूप कंटाळा आलेला असायचा, हे नियमाप्रमाणे इतक्याच वेळ धावा, इतक्याच वाजता जेवा, हे सगळं आवडत नसायचं. एक घोडा होता त्यातला तो खूपच नाठाळ होता, तो खूप चिडायचा. तर त्याच्या बाजूला जी एक म्हातारीशी घोडी बांधलेली होती ना, ती पण हे सगळं करून करून खूप चिडून गेली. ती अनेक वर्षापासून ती काही ना काही करत असायची. अशीच कुठे तिला पाठवल्या जायचं रेसिंगसाठी, कधी पाठवल्या गेलं होतं, कधी काही सर्कशीत. आणि ती आता म्हातारी होत आली होती ना, तर ती म्हणायची, त्याला म्हणाली, अरे तू असा त्रागा करून काही उपयोग नाही. यांनी न आता तुला आणलं इथे तर तुला हे सगळं करावंच लागेल. त्रागा करून काही फायदा नाही, उलट अजून त्रास होईल. आणि मग तो काय करायचा, अजून लाथाडायचा लोकांना. मला नाही करायचं आहे काही त्याला शिकवायला गेलं की. तर यांच्या पायात बांधले असतात एक किकिंग स्ट्रॅप्स, त्याच्यामुळे त्याचे पाय तर घासल्यात जायचे, दुसऱ्यालाही त्रास व्हायचा. आणि इकडे एक अजून 2 छोटे छोटे घोडे होते. त्यांच्याजवळ एक जो बांधलेला होता ना दुसरा घोडा मोठा, तर तो चांगला होता. तो त्याला काय म्हणाला, पहा मुलांनो, जेव्हा तुम्हाला इथे आणलं की नाही तेव्हा मी तुमच्या सोबत होतो, म्हणजे तुम्हाला कोणाचा आधार होता. पण जेव्हा मी इथे आलो ना, मला कोणाचीच सोबत नव्हती. आणि हे पहा, आज तुम्हाला जे शिकवतात तेच मलाही शिकवलं. पण मला सांगा, याआधी तुम्ही कुठे जंगलात फिरत होते की नाही, तेव्हा तुम्हाला काही यायचं का? तर आता इथे तुम्हाला आणलंय ते काही तुमच्यावर सूड उगवण्यासाठी, तुम्हाला मुद्दाम मारण्यासाठी नाही. तुम्ही काहीतरी चांगलं शिकावं म्हणूनच आणलं आहे ना. तर तुम्ही काही त्रागा करू नका. जे शिकवतात ते शिका, त्याचं तुम्हाला पुढे फायदाच होणार आहे. आणि झालं तसंच. ते छान छान शिकले, त्यांची तिथून लवकर सुटका झाली. वेगवेगळ्या कामात त्यांना पाठवल्या गेलं, तिथे त्यांनी प्रामाणिकपणे त्रागा न करता काम केलं. आता पैसे कमवायचे तर काम तर करावंच लागतं की नाही. तुमचे आईबाबा पण जातातच की नाही ऑफिसमध्ये. आणि असं त्यांचं शांतपणे मग आयुष्य गेलं. आणि इकडे जो दुसरा होता ना, तो कोणाचा ऐकायचाच नाही. नाही, मला कोणाचं ऐकायचं नाही, मला हे नाही शिकायचं आहे. आणि तो लाथाडायचा सगळ्यांना. सगळे त्याला कंटाळायचे. एक माणूस दुसऱ्याला विकायचा, दुसरा तिसऱ्याला विकायचा. असं करता करता अनेक लोकांच्या घरी तो राहिला, पण कुठेच त्याला काहीही शिकायला मिळालं नाही. त्यामुळे तो कुठलंही कसब शिकू नाही शकला
शेवटी लोकांनी त्याला नेऊन जंगलात सोडून दिलं. बालमित्रांनो, आलं ना लक्षात? आपल्याला कुठलंही ध्येय गाठायचं असेल, काहीही करायचं असेल तर मेहनतीची तयारी ही ठेवावीच लागेल. चांगला स्विमर बनायचं आहे तर स्विमिंग कोण करू शकतं? जो सशक्त असेल. सशक्त व्हायला काय करावं लागेल? व्यायाम तर करावाच लागेल. तसंच कुठल्या खेळातही पुढे यायचं आहे तर व्यायाम हा करावाच लागेल. तर व्यायामाचा कंटाळ करायचा नाही. त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची संधी समजा बरं का. असं नका समजू की आत्तावरी अभ्यास होता, आता पुन्हा काय हे सगळं. हे तुम्हाला पुन्हा शिकायला नाही मिळणार. पुन्हा शाळा सुरू झाली की पुन्हा अभ्यास सुरू होईल आहे. म्हणून संधीचं सोनं करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या काहीतरी शिकण्यासाठी, ते सुद्धा तुमच्या आवडीचं शिकण्यासाठी आहे असं समजा. शक्य असल्यास काही चांगलं सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. झाडांना पाणी टाकू शकता. आपल्या सोसायटीत स्वच्छता मोहीम चालवू शकता. इच्छा असली तर अनेक मार्ग आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही काय काय केलं, सुट्ट्या कशा घालवल्या नक्की सांगाल मला. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.